कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे एवढे बदलतील असं वाटलं नव्हतं मला। नाही तर काय, आधी तर एजेंना ती डोळ्यासमोर पण नको असायची आणि आता तिची प्रत्येक गोष्ट पटते। आता तर रेस्टॉरंट मध्ये पण एकत्र असणार दोघं। मला तर वाटतं आता श्वेता बोलत होती ना तेच बरोबर होतं। ही लीला आपल्या काना मागून आली आणि तिखट झाली। हा, मी काय बोलताय तुम्ही? ती दारातून आली ना, काना मागून कशी येईल? सरू सिच्युएशन काय आहे? हो पण मी आपल्याला काहीही करून ना एजेंना थांबवायला हवंय। आता ही लीला जशी घरी सासूगिरी करते ना, तशी रेस्टॉरंट मध्ये दादागिरी करेल। हाँ, 2 कॉफी आणि एक रेड सॉस पास्ता विदाउट मशरूम, एक मार्गरिटा पिझ्झा आणि एक बन गार्लिक राईस। 2 कॉफी आणि काय म्हणालात सर? एक रेड सॉस पास्ता विदाउट मशरूम। रेड सॉस पास्ता विदाउट काय सर? मशरूम। मशरूम। आतापर्यंत तिला स्वतःची केबिन मिळाली असेल, मग काय मॅडम टेचात ऑर्डर सोडत असणार। सर पण कुठला पिझ्झा? मार्गरिटा। झालं ना की अजून काही होतं सर? एक बन गार्लिक राईस। एजेंटच्या हॉटेलमध्ये जळलेलं खाणं विकतात आणि म्हणे मला स्वयंपाक येत। थँक्यू सर। घरात एजे आणि आजी ऑलरेडी तिचं सगळं ऐकतात। आता रेस्टॉरंट मध्ये सगळे तिच्या पुढे मागे करत असणार, तिला काय हवं नको ते बघत असणार। थैंक यू। एक्सक्यूज मी, ते टेबल जरा साफ करा ना। येस। ओके सर। थैंक यू। सरू, तुला कळतंय का? बघता बघता लीला या घराची रेस्टॉरंटची मालकीण होईल। हाँ, त्याच्यानंतर मग आपल्याला तिचे ऑर्डर्स फॉलो करावे लागतील, मग आपल्याला तिच्या पुढे मागे करावे लागेल। हे असं सगळं झालं तर आपण काय करायचं? नाही 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 वहिनी, असं काही होणार नाही। तुम्ही असं काही बोलू नका, आपण असं होऊच द्यायचं नाही। आणि त्या लीलाच्या ऑर्डर्स आपण नाही पाळायच्या। हो सरू, आपण ना वेळीच लीलाला आवडायला हवं। आपण एजंटशी बोलायला हवं लवकरात लवकर। हा, बरोबर आहे, पण एजंटशी बोलणार कोण? मला एक कॉफी द्या, माझ्या केबिन मध्ये ठेवून दे। ओके सर। लीला, तू इथे? आणि अगं हे काय करतेस? ते टाक हातात ना पहिले। अहो नाही, मी आजपासून इथे काम करते। अगं पण असं काम म्हणजे काही बाबा बोलले नाहीत का? त्याचं काय की काय करतेस लीला? एजेंनी माहेरी पैसे दिलेत, सगळं सांगून टाकणारेस का यांना? तुला सासरच्यांपासून तू हे काम का करतेस हे लपवावंच लागणार आहे, बाबांच्या स्वाभिमानासाठी, तुझ्या स्वाभिमानासाठी। मला ना रेस्टॉरंटमध्ये काम करण्याचा अनुभव होता, पण मी आधी असं काहीच काम केलं नाहीये, म्हणून एजेंनी मला हे काम दिलं। आणि कसं आपल्याला कुठलंही काम शिकायचं असेल
तर अगदी बेसिक पासून सुरुवात करायला हवी ना, म्हणून हे काम करते मी. मला खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कॉफी हवी आहे ना? थांबा आणते. लीला, तू कितीही टाळलंस तरी खरं कारण काय आहे ते मला माहिती आहे. एजेनी तुला वेटरचं काम देऊन वास्तविक माझं काम सोपं केलंय. आता बघच, पुढच्या 7 दिवसात मी असं काही चित्र पालटीन की तू सुद्धा माझ्याच टीममध्ये असशील. बोला. किशोर दादा, गेस व्हॉट? अरे आम्हाला एका क्लाउड किचन सोबत काम करायची संधी मिळाली आहे. आता त्यांना एक जागा घेऊन द्यायची, म्हणजे ते त्यांचं किचन सेटअप करणार. म्हणजे किचन त्यांचं, बाकी पॅकेजिंग मार्केटिंग हे आम्ही बघणार. अरे इन शॉर्ट काय तर ऑर्डर मिळवण्यापासून ते पूर्ण करेपर्यंतची जबाबदारी आमची. वा, क्या बात आहे. आता मी सांगतो तो फंडा वापरा. कसला फंडा रे किशोर दादा? आय मीन टू से की हे क्लाउड किचन तर आता नवीन आहे, मग ऑर्डर्सची रांग वगैरे कशी लागेल? अरे मी आहे ना, घरी आल्यावर बोलू. ओके 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 किशोर दादा, भेटूयात आपण. या, सी यू. सांगतो तुम्हाला फंडा. तुम्हाला रस्त्यावर आणायचा फंडा. आजी, 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 आजी कुठे आहेत? लीला, आजी, 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 मी आले. हो कळलं मला तुझ्या आवाजावर ना, पण आजचा दिवस कसा गेला सांगशील की नाही? आजी खूप छान झालं. मला तुम्हाला सगळं सांगायचं. सांग सांग. नाही नाही, इथे नाही, आपण आज जाऊया. आज कशाला? चला ना प्लीज प्लीज. चला 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 चला. बघितलं, आपल्या समोर बोलायचं नाही म्हणून आजीनं कशी आत घेऊन गेली ते. हो ना. नाही कसं आहे ना वहिनी, आजी आणि तिची एक टीम आहे ना, म्हणून. एक दिवस रेस्टॉरंट मध्ये गेलीये तर एवढा तोरा दाखवते. विचार करा, रोज जायला लागली तर काय होईल. या घरात एवढं सगळं घडतंय आणि काय ग लक्ष्मीताई, तुमच्या त्या दुर्गा वहिनींना काही फरक पडतोय या सगळ्याचा? इथे घराची सगळी सत्ता त्या लीलाच्या हातात जाते आणि त्यांना काहीही पडलेली नाहीये त्याची. हा, आलो आलो. तुम्ही या ना. कालिंदी ताई आहेत का? नाही, कालिंदी घरात नाहीये, पण तुम्ही आत तर या ना. या ना. नाही नको, मला त्यांना भेटायचंय. दुर्गा मॅडम, असं काय करताय तुम्ही? या या आत या 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 या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.